नमस्कार. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला जो पुढचा घटक बघायचा आहे तो आहे आरोग्य घडामोडी. आणि आरोग्य घडामोडी ज्या 2022 आणि 2023 मध्ये ज्या काही आरोग्य घडामोडी घडलेल्या आहेत, या दोन्ही वर्षातल्या आपल्याला काय करायचे आहेत, एकत्रितपणे या दोन्ही वर्षातल्या ज्या महत्त्वाच्या काही असतील, आयोग ज्याच्यावरती प्रश्न विचारू शकतो अशा गोष्टी काय करायच्या आहेत, आरोग्याच्या संदर्भातल्या विचार. जसं पूर्व परीक्षेला प्रश्न आला होता राज्यसेवेच्या, बघा की कोविडचा जो पहिला पेशंट आहे तर तो कोणत्या तारखेला आणि कोठे भारतात पहिला आढळला असा प्रश्न आला होता. मग तो 31 जानेवारी 2020 साली जो कोविडचा पहिला पेशंट सापडला तो केरळमध्ये सापडला. त्याच्या अगोदरच्या ज्या मुख्य परीक्षा होत्या त्या मुख्य परीक्षांमध्ये सुद्धा प्रश्न आला होता. इनकोवॅक ही जी लस आहे, जी नाकाद्वारे दिली जाणारी जगातली पहिली कोविडची लस होती, तर ती लस कोणत्या कंपनीनं किंवा कोणत्या संस्थेने विकसित केली. मग ते सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक असेल किंवा अन्य काही जी नावं आहेत ती दिली होती आयोगानं. मग त्याच्यावरती प्रश्न. त्याचवेळी मेन्सला अनेक प्रश्न आला होता की इकडे लसींची नावं दिली होती आणि इकडे देश किंवा त्या कंपन्या दिल्या होत्या. मग रशियाची स्पुटनिक लस असेल, अमेरिकेची कोणती आहे, ऑक्सफर्डनं कुठल्या आणलेल्या आहे, आणि मग त्याच्या जोड्या लावा असाही प्रश्न झाला. त्याच्या पुढे आणखीन एक प्रश्न आला होता की जो काय अलीकडं मंकी पॉक्स हा जो आजार आहे तर तो मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण कुठे आढळला, अशा मल्टिपल स्टेटमेंटमध्ये एक मेन्सला प्रश्न आलेला दिसतो. तर याच्यात आढळतं आपल्याला काय की आयोगाचा ट्रेंड हा आहे आरोग्याच्या घडामोडीवरचा प्रश्न विचारण्याचा. आणि मग त्यानुसार आता जी काही मेन्स होईल या मेन्सला कोणते घटक हे विचारले जाऊ शकतात. जसं आता प्रीला सुद्धा एक आला होता बघा, आपल्या कंबाईनची जी 30 एप्रिलला एक्झाम झाली त्याच्यामध्ये विचारलं की जागतिक आरोग्य संघटनेचा तंबाखू विरोधी दिन याचा जो पुरस्कार आहे तर तो पुरस्कार भारतातल्या कोणत्या राज्याला मिळाला, आणि ते राज्य होतं झारखंड. म्हणजे हे प्रश्न आयोगाचे आपल्याला काय दर्शवतात, तर हेच दर्शवतात की आपण काय केलं पाहिजे, यातल्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या कव्हर केल्या पाहिजेत आणि आपला मार्क कन्फर्म केला पाहिजे. 10 मधला एक तरी प्रश्न येऊ शकतो आरोग्य घडामोडीमध्ये. आपण तुलनात्मक दृष्ट्या 22 आणि 23 मधल्या ज्या महत्त्वपूर्ण न्यूज आहेत तर त्या या ठिकाणी काय करायच्या, कव्हर करायच्या आहेत. ओके. आणि मग ज्यावेळी आपण याचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला काय दिसतं की आपण का आता आपल्याला पहिलीच जी काही महत्वाची न्यूज बघायची आहे तर ती न्यूज कोणती आहे, तर ती न्यूज हीच आहे की आपल्याला या ठिकाणी एकच मिनिट. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जे महत्वाचे घटक आहेत कोणकोणते, काही त्यातले मुद्दे, काही व्यक्ती किंवा काय यांनी जे काय केलेलं आहे महत्वाचं चर्चेत आलेलं आहे ते सगळं आपल्याला आज या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. ज्यामध्ये पहिला मुद्दा MDA मोहीम, अंमली पदार्थ मुक्त भारत अभियान असेल किंवा प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान, या तिन्ही अभियानाबद्दल आपल्याला काय करायचे आहे तर ती माहिती घ्यायची आहे. आता त्यामध्ये एक एक गोष्ट आपण या ठिकाणी काय करूया तर ती कव्हर करूया. ओके. आता बघा, पहिली महत्वाची गोष्ट ती या ठिकाणी बघायची आपल्याला. पहिली महत्वाची न्यूज कोणती आहे तर MDA मोहीम. कोणती आहे, MDA मोहीम बघायची आपल्याला. एकच मिनिट. ओके. MDA मोहिमेबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. आता ही MDA मोहीम काय आहे तर MDA म्हणजे मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन असं ज्याला म्हटलं जातं. काय म्हटलं तर मास ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, MDA मोहीम. आणि या मोहिमेबद्दल आपल्याला काय करायची आता माहिती घ्यायची आहे. आता नेमकं काय तर भारतात बघा जे काही हत्ती रोग नावाचा जो आजार आहे तर त्या हत्ती रोगाचे बरेच सारे पेशंट हे भारतात आढळून येतात. आणि मग या हत्ती रोगाचं भारतातून पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी, निर्मूलन करण्यासाठी ही MDA ज्याला आपण काय म्हटलं मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मोहीम असं म्हटलेलं आहे, तर ती मोहीम भारत सरकारनं सुरू केलेली आहे. आता याच्यात काय करायचं आहे तर आपल्याला बघा हत्ती रोगाचं पूर्णपणे निर्मूलन करायचं आहे. काय करायचं आहे, हत्ती रोगाचे पूर्णपणे निर्मूलन काय करायचं, हत्ती रोगाचं पूर्णपणे निर्मूलन आपल्याला करायचं आहे. आणि हे कधीपर्यंत तर 2027 पर्यंत. महत्वाचं आहे कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला हे हत्ती रोगाचं निर्मूलन करायचं आहे तर 2027 पर्यंत हे हत्ती रोगाचं निर्मूलन करायचं आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही MDA मोहीम काय केलेली आहे, सुरू केलेली आपल्याला दिसते. आता भारतात प्रामुख्यानं 10 राज्य असे आहेत की त्या 10 राज्यांमध्ये याचा प्रभाव जास्त दिसतो. 10 राज्यांमध्ये काय दिसतो, प्रभाव जास्त. मग आता ती कोणती राज्य आहेत तर ती राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे का तर आहे, हे लक्षात घ्या.
प्रामुख्याने उत्तरेकडली जी राज्य आहेत, मध्य भारत आणि उत्तर भारत यातली जी राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये ही समस्या खूप जास्त दिसते हत्ती रोगाची. ज्याच्यामध्ये बघा महाराष्ट्र आहे, बिहार आहे, त्याच्यानंतर युपी आहे, मध्य प्रदेश आहे, झारखंड, छत्तीसगड आहे, त्यासोबत पश्चिम बंगाल आहे, कर्नाटक आहे, त्यासोबत आपल्याला दिसतं की ओडिसा सुद्धा असलेला दिसतो. या राज्यांमध्ये जास्तीत जास्त ही संख्या आढळून येते. मग आता हा जो हत्ती रोग आहे, तर या हत्ती रोगाला काय करायचं, 2027 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, त्याचं निर्मूलन करायचं आहे. आणि एक परजीवी संवर्ग आहे हत्ती रोग, एका कृमीपासून म्हणतो ज्याला, किंवा आपण म्हणू की जो एक असा घटक ज्याला काय म्हटलं तर फिलेरियासिस, काय म्हटलं तर फिलेरियासिस. या फ्लेअरिसिस मादीमुळे किंवा या कृमीमुळे काय होतो, हा हत्ती रोग झालेला आपल्याला दिसतो. वर्ल्ड बँकेने टार्गेट ठेवले की 2030 पर्यंत, कधीपर्यंत, वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे की जगातून 2030 पर्यंत, म्हणजे जगाचा उद्देश काय, 2030 पर्यंत हत्ती रोगाचं काय करायचं आहे, तर त्याचं निर्मूलन करायचं आहे. पण भारताने त्याच्या अगोदर 3 वर्षच म्हणजे 2027 पर्यंत काय करायचं, हत्ती रोगाला पूर्णपणे भारतातनं उच्चाटन करायचं असलेल्यामुळे आपल्याला दिसतं. आता ही जी काही हत्ती रोगाची जी गोष्ट आहे, तर ही कशामुळे होते, तर त्यासाठी एक डास आहे बघा, ज्याला क्युलेक्स डास असं म्हटलं. तर या क्युलेक्स डासामुळे काय होतं, हा हत्ती रोग होतो. त्या व्यक्तीचा पाय सुजतो, खूप एवढा मोठा आकार होतो की हत्तीचा जसा पाय असतो तसा पाय दिसतो, म्हणून त्याला हत्ती रोग असं म्हटलं जातं. आणि ही खूप गंभीर समस्या, हालचाल करता येत नाही त्या व्यक्तीला, आणि मग इतर सगळ्या ऍक्टिव्हिटी त्याच्यात थांबल्या जातात. मग या हत्ती रोगाचं निर्मूलन करण्यासाठी MDA मोहीम, ही मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मोहीम, ही काय झालेली आहे, सुरू केलेली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं. त्यामुळे याच्यावरती सुद्धा काय केला जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे कोणती, तर ती आहे बघा अंमली पदार्थ मुक्त भारत. आता अंमली पदार्थ मुक्त भारत, कारण का बघा हे जे अंमली पदार्थ आहे त्याच्यामध्ये काय येतं, तर यामध्ये प्रामुख्यानं ड्रग्ज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज. या ड्रग्ज सोबतच आणखीन काय असेल, तर ज्याच्यामध्ये बघा नशा करणारे पदार्थ, नशा करणारे पदार्थ, मग ते कोणकोणतेही असतील, म्हणजे ज्याला आपण म्हणू चरस, गांजा, तंबाखू किंवा अन्य काही, ज्याच्यामुळे व्यक्ती काय होतं, नशा प्रदान होतो, त्याला बाहेरच्या जगाशी काही घेणं देणं नसतं, तो त्या आपल्या धुंदीतच असतो, तो नशा करतो आणि त्याच्यामध्ये त्याला काही माहीतच नसतं की काय चाललंय काय. अशा वेळी हा जो भारताला एक विळखा पडलेला आहे, तो नशा तरुण आणि मग वृद्ध व्यक्ती सुद्धा यामध्ये काय होत आहेत, तर त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत. आणि त्यांचा इम्पॅक्ट काय होतो, तर आपली ही पिढी जी आहे, जी देशासाठी खूप महत्वाची आहे, तर ती चुकीच्या मार्गाकडे जात आहे आणि त्यांचं आरोग्य बिघडवून घेत आहे. सोबत सामाजिक जी काय व्यवस्था आहे ती सुद्धा विस्कळीत होते, बिघडवली जाते, त्यांची माती भडकवली जातात वगैरे वगैरे, कारण का त्यांना माहित नसतं नेमकं काय चाललंय काय नाही, सारासार विचार करण्याची त्यांची क्षमता संपली असते. तर अशा वेळी आपलं स्वातंत्र्याला आता 2047 पर्यंत आपल्याला 100 वर्ष पूर्ण होतात स्वातंत्र्याला. तर या 2047 पर्यंत भारताला काय करायचं आहे, अंमली पदार्थ मुक्त भारत हे आपल्याला काय करायचं आहे, बनवायचं आहे. कधीपर्यंत, तर 2047 पर्यंत, म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होईस तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, भारताला नशामुक्त, अंमली पदार्थ मुक्त बनवायचं टार्गेट ठेवलेलं आहे. अमित शाह जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. आता गृह मंत्रालयानं हा प्रयत्न त्यासाठी सुरू केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी काय दिसतं की अशा पद्धतीनं तस्करी होते अंमली पदार्थांची, मग ते विविध म्हणजे काय म्हणू, समुद्र मार्गे असेल, हवाई वाहतुकीच्या माध्यमातून असेल, मग कोकेन, ते ड्रग्ज किंवा अन्य काही दारू वगैरे वगैरे जे काही नशा होणारे पदार्थ आहेत, या सगळ्यांचं ज्या ज्या ठिकाणी सप्लाय होतो ती सप्लाय चेन ब्रेक करणं आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करणं, जो मिळालेला साठा असेल अंमली पदार्थ तो नष्ट करणं, अशा पद्धतीनं करून ही गोष्ट काय करायची, भारतातून आपल्याला पूर्णपणे काढून टाकायची आहे. त्यासाठी आपलं टार्गेट आहे की भारताला अंमली मुक्त पदार्थ कधीपर्यंत बनवायचा आहे, तो 2047 पर्यंत. आता आपल्याला माहिती आहे 26 जून हा अंमली पदार्थ विरोधी दिन आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. बघा काय आहे, 26 जून हा काय दिसतो आपल्याला, अंमली पदार्थ विरोधी दिन असलेला आपल्याला दिसतो. याच्यावरती सुद्धा वन लाइनरला आयोग प्रश्न विचारलेला आहे किंवा आणि येत्या काळात विचारला जाऊ शकतो, हे देखील इम्पॉर्टंट ठरते न्यूज. ओके, आता जसं आपल्याला माहिती आहे भारतानं अनेक टार्गेट ठेवलेलं आहे. ते कोणतं टार्गेट आहे, तर प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान. कोणतं ठेवलेलं आहे, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान. टीबी हारेगा देश जितेगा असं स्लोगन आहे बघा आपल्याकडे, टीबी हारेगा देश जितेगा. आता हे जे अभियान आहे, तर हे अभियान ज्याचं उद्घाटन 9 सप्टेंबर 2022 रोजी आपल्या देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मूजी यांनी काय केलेलं आहे, तर याचं उद्घाटन केलेलं दिसतं. कोणी केलेलं आहे, द्रौपदी मुर्मू, ज्या आपल्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत
आणि आदिवासी समुदायातून राष्ट्रपती बनलेल्या पहिल्या व्यक्ती असतील, सगळ्यात तरुण राष्ट्रपती वगैरे, ते राजकीय घडामोडी आपण मध्ये घ्यायचं आहे. पण त्यांनी या अभियानाची काय केले आहे, उद्घाटन केले किंवा सुरुवात त्यांच्या हस्ते आपल्याला झालेली दिसते. 2025 पर्यंत, कधीपर्यंत, 2025 पर्यंत भारताला टीबी मुक्त किंवा क्षयरोग मुक्त करायचा आहे. काय करायचं आहे भारताला, 2025 पर्यंत टीबी मुक्त किंवा क्षयरोग मुक्त करण्याचा उद्देश यावेळी ठेवण्यात आलेला आपल्याला दिसतो. आता जगाच्या 25% टीबीचे रुग्ण भारतात आढळतात. जगाच्या किती, 25%. जगाच्या 25% रुग्ण हे कुठे आढळतात, भारतात आढळतात. त्यामुळे एक महत्वाची समस्या आहे आणि मग त्याच्याकडं गांभीर्यानं बघणं हे देखील खरं ठरतं. आता नेमकं यात काय अभियानामध्ये, तर जे टीबीचे रुग्ण असतील त्यांच्या लवकर काय करणं, चाचणी करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्यासाठी जे उपचार आहेत तर ते उपचार लवकरात लवकर त्यांना प्राप्त करून देणं, त्याच्यामुळं त्यांची दगावण्याची जी काही शक्यता ती कमी होईल, सोबतच त्यांचं आरोग्य सुधारेल. म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे प्राथमिक माहिती कलेक्ट करण्यापासून त्यांना ट्रेस करून त्यांच्यावरती उपचार पद्धती काय असतील, त्यांना बाकीच्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात त्या दिल्या जातील. अशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाईल आणि हे टीबी रुग्ण काय केले जातील तर आपल्या इकडून कमी करतील. जगानं किंवा जागतिक संस्थेने ठरवलं आहे की 2030 पर्यंत वर्ल्ड वाईड काय केलेलं आहे तर 2030 पर्यंत टीबी मुक्त करायचं ठरवलंय. आपण कधी 2025 पर्यंत काय करायचं आहे, क्षयरोग किंवा टीबी हे भारतातून हद्दपार करायचा आहे. यासाठी निक्षय मित्र किंवा निक्षय पोर्टल असं सुद्धा आपण आणलेलं आहे. निक्षय पोर्टल आणलेलं आहे की जे टीबीचे रुग्ण आहेत तर त्या टीबीच्या रुग्णांपर्यंत पोहोचणं, त्यांना समर्थन देणं, त्यांना व्यासपीठ मिळवून देणं, त्यांच्याबाबत जे आपुलकी आहे ते टिकवून ठेवणं, यासाठी निक्षय मित्र निक्षय पोर्टल, कुठलं, निक्षय पोर्टल हे त्यांच्यासाठी आणलेलं आहे. आणि तसंच निक्षय मित्र हे सुद्धा आणलेलं आहे. निक्षय मित्र काय तर ते जे तरुण असतील किंवा जे काय कोऑर्डिनेटर असतील तर ते काय करतील, त्या टीबी रुग्ण जे असतील तर त्यांना मदत करतील, त्यांचं समुपदेशन करतील, त्यांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतील. त्यासाठी निक्षय मित्र सुद्धा आणलेला आहे. आता ही जी मोहीम आहे टीबी मुक्त भारत अभियान, तर याच्यासाठी सदिच्छा दूत आपल्या ॲथलीट आहेत बघा, एक दीपा मलिक. तर त्या दीपा मलिक यांना काय केलेलं आहे तर याचं सदिच्छा दूत बनवलेलं आहे. कुणाला, दीपा मलिक यांना काय केलेलं आहे, सदिच्छा दूत बनवलेलं आहे टीबी मुक्त भारत अभियानासाठी. त्यामुळे इथं सुद्धा आयोग काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. टीबी मुक्त भारत, आता क्षयरोगावरची जी लस आहे ती लस सुद्धा आपल्यासाठी महत्वाची ठरते, ज्याला आपण काय म्हणतो, BCG लस. कोणती म्हणतो, BCG लस. जी क्षयरोगावरील आहे त्या BCG लसीबद्दल आपण थोडं माहिती घ्यायची, जिला 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ओके, हे 3 मोहीम कळाल्या. एक म्हणजे MDA मोहीम, हत्ती रोगाचं निर्मूलन करायचं आहे, कधीपर्यंत, 2027 पर्यंत. दुसरा आहे अंमली पदार्थ मुक्त भारत बनवायचा आहे 2047 पर्यंत. आणि टीबी मुक्त भारत बनवायचा आहे 2025 पर्यंत. हे 3 मोहीम आपल्यासाठी महत्वाच्या आहेत या ठिकाणी. ओके, चला आता याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. आपल्याला बघायचं आहे जागतिक आरोग्य आणीबाणी. एकच मिनिट. ओके, हा, ओके. आपल्याला आता काय बघायचं आहे, जागतिक आरोग्य आणीबाणी. आता ही जागतिक आरोग्य आणीबाणी जी काय झालेली आहे, समाप्त झालेली आहे. आता याच्यावरती सुद्धा प्रश्न आता येत्या काळात विचारला जाऊ शकतो. आता जागतिक आरोग्य आणीबाणी मागच्या वर्षी 2 कारणानं घोषित झाली होती बघा. 2 कारणं लिहितो. एक आहे कोविड-19 मुळे घोषित झालेली आणीबाणी. कशामुळे, कोविड-19 मुळे घोषित झालेली आणीबाणी. आणि दुसरा आहे मंकी पॉक्स. मंकी पॉक्स या आजारामुळे किंवा या व्हायरसमुळे जी काय आणीबाणी घोषित झाली होती ती. आता बघा, कोविडमुळे जी जागतिक आणीबाणी घोषित झाली होती तर ती कधी झाली होती तर 30 जानेवारी 2020 रोजी. घोषित कधी झाली होती, तारखा महत्वाच्या ठरणार आहेत या. घोषित झाली होती 30 जानेवारी 2020 रोजी. जगात काय झाली, कोविड आणीबाणी. ही आणीबाणी घोषित, आरोग्य आणीबाणी जागतिक आरोग्य संघटनेनं कोणाकडून घोषित झाल्या, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं या काय केल्या होत्या, आणीबाणी घोषित केल्या होत्या. आता कोविड सुरुवातीला आला, त्याच्यानंतर त्याच्यातलंच एक व्हर्जन, अपडेट व्हर्जन, ते म्हणजे मंकी पॉक्स होत.
म्हणजे मंकी पॉक्स त्याच्यानंतर काय झालं त्याच्या संदर्भातल्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर जगातला पहिला रुग्ण, जगातील पहिला कोविडचा रुग्ण कुठे आणि कोणत्या दिवशी आढळला? तर बघा, जगातील पहिला रुग्ण वुहान शहरामध्ये, वुहान जो आहे ना चीन, तर या वुहान शहरामध्ये चीनमध्ये 31 डिसेंबर 2019 ला, कधी 31 डिसेंबर 2019 ला हा जगातला पहिला कोविडचा रुग्ण वुहान शहरामध्ये आढळून आला. तिथून तो व्हायरस स्प्रेड झाला. आणि त्याच्यानंतर जर भारतातला विचारलं तर भारतात पहिला रुग्ण कधी आढळला कोविडचा? तर तो आढळला बघा 30 जानेवारी 2020 रोजी केरळ या ठिकाणी भारतातला पहिला कोविडचा रुग्ण आढळून आलेला आपल्याला दिसतो. कधी? केरळमध्ये पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी. कारण का आपल्याला माहिती आहे केरळमधली लोक प्रामुख्यानं विविध जॉबसाठी किंवा अन्य काही कारणामुळे परदेशात वास्तव्यास असलेले दिसतात, काम करण्यासाठी असलेले दिसतात. आणि मग त्यांचं हे जे काम आहे ते त्या ठिकाणी ते करतात आणि मग अशावेळी काही प्रसंग उद्भवला की ते आपल्या देशात रिटर्न येतात. मग अशावेळी काय होतं की प्रादुर्भाव तिकडून आपल्याकडे येत असलेला दिसतो. त्यामुळे जे जे काही आपल्याकडे आरोग्याशी संबंधित असे डिसीज बाहेरून जे स्प्रेड झालेत तर त्याची शक्यता जास्तीत जास्त असते पहिला रुग्ण कुठे आढळतो? तर तो केरळमध्ये आढळतो. तसं महाराष्ट्रात पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये हे सुरुवातीला रोग स्प्रेड होतात, त्याच्यानंतर मग इतर जिल्ह्यांमध्ये स्प्रेड झाले दिसतात. तसं राज्य म्हटलं तर कुठलं आहे? तर ते केरळ राज्यामध्ये पहिला रुग्ण आढळलेला आपल्याला दिसतो. आता भारतात जर कोविडचं बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती काय होईल अशी शक्यता झाली होती की मृत्यू होतील किंवा आरोग्य सुविधांवर ताण येईल. थोडाफार ताण आला होता, ऑक्सिजनचा पुरवठा मधल्या काळात कमी झाला होता, बेड मिळणं अवघड झालं होतं. पण कालांतरानं ती गोष्ट काय झाली, आरोग्याची आपली जी काय घड आहे ती योग्य बसली म्हणा. लोकांची जी काय पॉवर आहे तर ती पॉवर, इनर पॉवर ती खूप चांगली असल्यामुळं ते याला फेस करू शकलेत. आणि याचा इम्पॅक्ट झाला की नंतर आपलं लसीकरण सुद्धा सुरू झालं. आता भारतात कोविडसाठी जे लसीकरण झालं होतं 16 जानेवारी 2021 रोजी भारतात पहिला लसीचा डोस देण्यात आला होता. लसीकरण कधी सुरू झालं होतं? 16 जानेवारी 2021 ला भारतात पहिली लस देण्यात आली. मनीष कुमार असा जो एक सफाई कामगार आहे दिल्लीतला, तर त्या मनीष कुमारला पहिली लस काय करण्यात आली, देण्यात आली. हे सुद्धा महत्वाचं आहे. 16 जानेवारी 2021 ला भारतात लसीकरण सुरू झालं. त्याच्यानंतर मग पहिला डोस, दुसरा डोस, मग सुपर डोस, बूस्टर डोस असे डोस आलेत. पण जो पहिला डोस होता तो 100% कुठल्या राज्यानं पहिल्यांदा ते टार्गेट पूर्ण केलं असं जर विचारलं तर 100% पहिलं जे 18 वर्षावरची जी व्यक्ती होती त्यांना जो पहिला डोस जो आहे ना तो सगळ्यांना दिला गेला होता. ते राज्य होतं ते बघा हिमाचल प्रदेश. कुठलं राज्य होतं? हिमाचल प्रदेश. त्या राज्याला पहिल्यांदा 18 वर्षावरील लोकांना सगळ्यांना 100% दिला. त्याच्यानंतर जर शहर बघितलं तर ते इंदोर शहर होतं, इंदोर मध्य प्रदेश मधलं. त्यांनी सुद्धा हे टार्गेट लवकर पूर्ण केलं. तसं केंद्रशासित प्रदेश बघितला तर तो लडाखनं काय केलं होतं तर 100% लसीकरण पहिला डोसाचं दिलं होतं 18 वर्षावरील लोकांना. आता आपल्याकडे ज्या लसी आल्या होत्या कोविड काळामध्ये तर ती होती बघा आपल्याकडं सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं जी लस बनवली होती ती होती कोविशिल्ड. कुठली होती? कोविशिल्ड. सिरम इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आपले आहे, आपल्याला माहिती आहे. सायरस पुनावाला, आदर पुनावाला यांची संस्था ऑक्सफर्ड बरोबर मिळून त्यांनी कोविशिल्ड आणली. तसं आपल्याकडे भारत बायोटेक जे हैदराबाद मधली संस्था आहे, कोणती? भारत बायोटेक. या संस्थेनं कोवॅक्सिन अशी लस आणली होती. कुठली? कोवॅक्सिन ही लस आणलेली आपल्याला दिसते. कोणी? भारत बायोटेक. आणि त्यांनीच नाकाद्वारे दिली जाणारी इनकोवॅक ही सुद्धा लस आणली आणि त्याच्यावरती आयोगानं मेन्सला प्रश्न विचारला होता. इनकोवॅक कोणती आणली होती? इनकोवॅक. हे सुद्धा महत्वाचं या ठिकाणी आहे. आपल्याला याच्यावरती कुठल्या तरी एकाच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग ही आरोग्य आणीबाणी जी कोविडमुळे घोषित झाली होती ती समाप्त कधी झाली? तर ती समाप्त झाल्या 5 मे. कधी? 5 मे 2023 ला जागतिक आरोग्य संघटनेनं काय केली? ही समाप्त म्हणून घोषित केलेली आहे. 5 मे 2023. आता मंकी पॉक्स. आता मंकी पॉक्स बद्दल जर बोलायचं झालं तर मंकी पॉक्सचा 23 जुलै 2022 ला याच्यामुळे आणीबाणी घोषित झाली होती. मंकी पॉक्समुळे आणीबाणी कधी घोषित झाली होती? तर ती 23 जुलै 2022 रोजी ही घोषित झाली होती. आणि जर याचं समाप्तीची तारीख विचारली समाप्त तर ती 11 मे 2023. आता म्हणजे पहिल्यांदा कुठली आणीबाणी रद्द झाली? कोविड-19ची. आणि नंतर मंकी पॉक्सची. मंकी पॉक्सची 11 मेला. आता मंकी पॉक्सची घोषित कधी झाली? तर गेल्या वर्षी 23 जुलै 2022 रोजी. आता हा जो मंकी पॉक्स आहे त्याच्यामुळे जी आणीबाणी घोषित झाली होती तर ही 7वी आणीबाणी होती. 7वी आरोग्य आणीबाणी
हेल्थ इमर्जन्सी ज्याला म्हणू, म्हणजे इबोला, कोरोना, किंवा आपण म्हणू की जे काही इतर व्हायरस, झिका व्हायरस, इबोला व्हायरस, असे वेगवेगळे व्हायरस जे आतापर्यंत आले होते त्या व्हायरसमुळे आणीबाणी गोष्टी झाली होती. मंकी पॉक्समुळे झालेली ती किती होती? 7वी आणीबाणी असलेली आपल्याला दिसते. आणि जगातला पहिला रुग्ण, मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण ज्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारला होता, जगातला पहिला रुग्ण मंकी पॉक्सचा कुठे आढळला होता? तर कांगो देशात आढळला होता. कांगो देशात. कुठल्या देशात? कांगो देश हा जो आहे, या कांगो देशामध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या ठिकाणी 1970ला हा काय झाला होता? तर मंकी पॉक्सचा रुग्ण हा पहिला आढळून आलेला आपल्याला दिसतो. आता या मंकी पॉक्स बद्दल जर बोलायचं झालं तर मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आहे आणि भारतातला पहिला रुग्ण केरळमध्ये. भारतात आत्ता जो मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळला तो कुठे आढळला? केरळ. कारण का पहिले सगळे जास्त कुठे आढळतात? तर ते केरळमध्ये आढळलेले असतात. मंकी पॉक्स हा प्राण्यांकडून मानवाला होणारा संसर्ग आहे आणि 1970 मध्ये याचा पहिला रुग्ण आढळलेला आपल्याला दिसतो. आणि अलीकडे याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपल्याकडे व्ही.के. पॉल समिती आली होती. कोणती? डॉक्टर व्ही.के. पॉल समिती ही याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आली होती. ओके, हे तर ही जागतिक आरोग्य आणीबाणी जी आहे तर ती समाप्त झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे इथं प्रश्न येऊ शकतो. ओके, चला आता याच्या पुढचा जो महत्वाचा आणखीन जो आरोग्याशी संबंधित भाग आहे तर तोही आपल्याला बघायचा आहे. चला आता नेक्स्ट आहे बघा की आपल्याकडं काही रोगांचं काय झालेलं दिसतं तर जे काही हे आहे प्रादुर्भाव आहे तो वाढलेला आपल्याला दिसतो. आता तो कोणते? त्यामध्ये पहिला बघा H3N2 विषाणू. कोणता आहे? H3N2 विषाणू. मार्च 2023 मध्ये. कधी? मार्च 2023 मध्ये H2N3 हा जो विषाणू आहे किंवा व्हायरस आहे तर त्याचा काय झाला होता? उद्रेक झालेला आपल्याला दिसतो. किंवा ही जी शीतज्वराची साथ आहे, शीतज्वर, त्याची साथ आली होती. म्हणजे जसं आपल्याकडे फ्लू असतो ना, ज्याला आपण सीझनल फ्लू म्हणतो बघा, म्हणजे वातावरणामध्ये काय होतो तर बदल होतो आणि त्याच्यामुळं काय होतो तर ताप येण्याची साथ येते किंवा त्याच्यामध्ये काय होतं की मळमळ होते किंवा अंगदुखी येते, सर्दी खोकला असं होतं. जसं आपल्याकडं उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू व्हायला लागला की त्याच्या सुरुवातीच्या काळात किंवा पावसाळा संपत आला आणि थंडी सुरू व्हायला आली किंवा थंडी संपल्यानंतर उन्हाळा सुरू होता, अशा जे सीझन असतो ना ठराविक हंगामात, तर तशा पद्धतीचा मार्च महिन्यामध्ये यावर्षी आलेला H3N2 हा जो ज्याला आपण हंगामी काय म्हणू एक आजार किंवा ताप तो आलेला आपल्याला दिसतो. सीझनल फ्लू म्हणतात त्याला. दुसरं एक नाव आहे हाँगकाँग फ्लू असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? हाँगकाँग फ्लू. आणि तो त्या ठिकाणी पहिला आढळलेला दिसतो. अशा पद्धतीची लक्षणं असलेला हा आहे. व्हॉट इज द H3N2? तर हाँगकाँग फ्लू असं त्याला म्हटलं जातं. बिहाइंड द सडन आउटब्रेक म्हणजे काय काय होतं? ताप येतो, सर्दी खोकला मळमळ वगैरे होते. तर या संदर्भातला सीझनल फ्लू आहे. सुरुवातीला हा अमेरिकेत आढळला होता. पहिल्यांदा प्रथम कुठं आढळला होता? अमेरिकेत, USA मध्ये 2010-11 मध्ये डुकरांमध्ये आढळला होता. कुठल्या प्राण्यामध्ये आढळला होता? डुकरांमध्ये. आणि नंतर तो मानवामध्ये काय झाला? स्प्रेड झालेला आपल्याला दिसतो. H3N2 लक्षणं काय तर तेच जे ताप सर्दी खोकला किंवा जे काय मळमळ होते तर त्या संदर्भातला H3N2 असतं. तर त्या संदर्भातली माहिती आहे. जास्त काय महत्त्वाचा ठरत नाही. विचारला जाऊ शकतो बनायला अलीकडं कोणत्या विषाणूचा उद्रेक झालेला दिसतो तर कुठला आहे? H3N2 असं त्या याचं नाव असलेलं आपल्याला दिसतं. दुसरा आहे बघा मार्बर्ग रोग. कुठला आहे? मार्बर्ग रोग. आता हा सुद्धा एक म्हणजे असा व्हायरस आहे की जो इबोलाशी संबंधित असलेला दिसतो. आता WHO न अलीकडे याच्या संदर्भात काय केलं दिसतं तर सांगितलेलं आहे की हा मार्बर्ग रोग जो आहे ना त्याचा उद्रेक झालेला आहे. WHO काय सांगितलं? त्या मार्बर्ग रोगाचा उद्रेक झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचं जे हे रुग्ण आहेत तर इक्वेटोरियल गिनी या ठिकाणी हे रुग्ण आढळून आलेले आहेत. इक्वेटोरियल गिनी या देशामध्ये हा मार्बर्ग रोग त्याचा उद्रेक झालेला आपल्याला दिसतो आणि गंभीर होता. म्हणजे खूप गंभीर, कोविड पेक्षाही गंभीर होता पण तो नियंत्रणात आलेला आपल्याला दिसतो. आता या संदर्भात काय दिसतं की हा इबोलाशी संबंधित, हा काय दिसतो? इबोलाशी संबंधित काय दिसतो तर आजार किंवा रोग आहे. इबोलाशी संबंधित रोग कोणता? मार्बर्ग रोग असं त्याला म्हणलं जातं. आणि हा वटवाघळांमध्ये आढळून येतो. इम्पॉर्टंट हे आहे. कशामध्ये आढळून येतो? वटवाघळांमध्ये.
आणि त्यांच्या माध्यमातून तो मानवामध्ये प्रसारित होतो. जसं H3N2 कशामध्ये, डुकरांमध्ये, तसं मार्बर्ग कशामध्ये आढळतो, तर तो वटवाघळांमध्ये आढळून आलेला दिसतो. 1967 मध्ये जर्मनी किंवा अन्य काही तिथे शेजारचे देश सर्बिया, बेलग्रेड वगैरे त्या ठिकाणी हा आढळून आलेला दिसतो. लक्षण काय, तर याची लक्षणे सेमच आहेत. ताप, डोकेदुखी असेल, मळमळ होणं असेल किंवा इतर लार पुरळ वगैरे आपल्या अंगावरती उडणं, असं ह्या मार्बर्गचं आहे. आणि याचं घातक काय होतं की याच्यामध्ये जर पेशंट आढळलेत ना, तर जवळपास 88% पेशंट हे दगावण्याची शक्यता असते. एवढा घातक रोग होता. काय होतं, मृत्यूचं प्रमाण किती आहे, 88% या रोगाच्या रुग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण असेल दिसतं. त्यामुळे हा खूप घातक होता, चिंता वाटली होती, पण हा नियंत्रणात आणण्यात आलेला आहे. कोणता आहे, तर मार्बर्ग रोग. ओके, हे 2 मानवाशी संबंधित रोग या काळात आले होते या वर्षी 2023 मध्ये. 2022 मध्ये एक रोग आला होता जो जनावरांशी संबंधित होता. तो रोग कोणता होता, तर तो होता लंपी त्वचा रोग. कोणता होता, लंपी त्वचा रोग. आणि जो एक स्किन डिसीज ज्याला आपण म्हणतो, आणि हा जो आहे तर तो प्रामुख्यानं आपल्या भारतामध्ये सुरुवातीला 2019ला ओडिशा, पश्चिम बंगाल राज्यामध्ये आला होता. तसा जर याचा उगम बघितला, लंपी हा त्वचा रोग प्राण्यांमध्ये होतो, प्राण्यांमध्ये. आणि त्यामध्ये आता भारतात जो प्राणी होते, जसं गायींमध्ये याचं सगळ्यात जास्त प्रमाण असलेलं दिसतं. म्हणजे इथं त्वचेवरती जे काही विविध प्रकारचे त्याला फोड येणं किंवा त्याच्या माध्यमातून त्याची जी काही कुमकुवत होणं, जे काही शरीरयष्टी आहे ते होणं किंवा आतून त्याला खाऊन टाकणं, अशा पद्धतीचा हा आजार होता, लंपी आजार. तर हा जो लंपी आजार आहे तर तो जनावरांमध्ये आढळून येतो. आणि त्यासाठी एक विषाणू, जो लंपीचा विषाणू आहे त्याला कॅम्प्रीपॉक्स असं म्हटलं जातं. कुठल्या विषाणूमुळे हा उद्भवतो, तर तो विषाणू कोणता आहे, कॅम्प्रीपॉक्स. या विषाणूमुळे हा जनावरांमध्ये काय होतो, स्प्रेड होतो आणि मग जनावर दगावतं जास्तीत जास्त प्रमाणात. आता भारतात याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव गेल्या वेळी झाला. माणसामध्ये होतो का हा रोग, तर लंपी आजार माणसामध्ये होत नाही, तो जनावरांमध्ये होतो. 1929 मध्ये झांबियामध्ये याचा पहिला रुग्ण आढळून, म्हणजे पहिल्यांदा हा आढळून आला होता. रुग्ण म्हणू शकत नाही आपण, पण जनावरांमध्ये पहिल्यांदा कुठं आढळला, तर झांबियामध्ये तो आढळून आलेला आपल्याला दिसतो. भारतात अलीकडे आला होता. आणि यासाठी या लंपी रोगावर एक लस आपल्याकडे आलेली आहे, लस. त्या लसीवरती सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. तर ती कोणती आहे, तर प्रोवॅक एंड अशी लस आहे. कोणती आहे, प्रोवॅक एंड ही लस या लंपी त्वचा रोगावरती आपल्याकडे रिसर्च करून आणलेली आपल्याला दिसून येते. माणसामध्ये आढळत नाही. भारतामध्ये आता विविध राज्यांमध्ये यानं धुमाकूळ घातला होता. असा आजार म्हणजे कुठला, लंपी त्वचा रोग असलेला आपल्याला दिसतो. ओके, कॅम्प्रीपॉक्स विषाणूमुळे तो होतो. ओके, आता यानंतर मग आपल्याला आणखीन काही भाग जो याच्यातला महत्वाचा ठरतो तो आपल्याला बघायचा आहे. चला, आता काही देश की ज्यांनी काय केलेलं आहे तर महत्वाची कामगिरी बजावलेली आहे त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. ओके, हां, चला. आता त्यामध्ये बघा एक एक देश आपण बघू. पहिला आहे स्पेन. आता स्पेन देश 22-23 या दोन्ही वर्षामध्ये काय होता, चर्चेला होता. आता नेमकं स्पेननं काय केलेलं आहे, तर बघा जे काय स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये जे मासिक पाळीची जे काय कंडिशन असते त्या कंडिशनमध्ये काय करण्यात आलेलं आहे, तर स्पेननं असं केलं आहे की या कालावधीमध्ये रजा, पगारी रजा देण्याचा जो काय पहिला जो काय कायदा आहे किंवा काय, हे युरोपियन देश ठरलेला आहे की ज्यानं अशा पद्धतीची काय केलेली आहे, तर पगारी वैद्यकीय रजा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय केलंय, मासिक पाळीच्या काळात पगारी वैद्यकीय रजा मंजुरी देणारा पहिला युरोपियन देश, पहिला युरोपियन देश. तो युरोपियन देश म्हणजे कोणता आहे, तर तो आहे स्पेन. त्यामुळे इथं प्रश्न विचारला जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण जे काही महिलांमध्ये हा जो एक प्रकारे जो काही नॅचरली त्यांच्या बॉडीचा जो काही भाग आहे, तर त्या काळामध्ये त्या महिलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात. अशा वेळी त्यांना मग जॉब किंवा कॉलेज किंवा अन्य कुठं ज्या ठिकाणी ते जात असतात तर त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती नसते, कारण का खूप वेदना होत असतात. मग अशा वेळी जर समजा त्यांचा जॉबच्या ठिकाणी ते नाही गेलं तर त्यांचा पगार काय होतो, दिला जात नाही 3-4 दिवस जे काय असतील. तर अशा वेळी त्या महिलांना पगारी वैद्यकीय रजा देणारा जगातला पहिला देश कोणता ठरलेला आहे, तर तो आहे
स्पेन. आणि स्पेननं असा कायदा सुद्धा केला, जगातला पहिला देश आहे, कारण का ही अशी पद्धतीनं एक महिलांच्यासाठी घेतलेला खूपच चांगला निर्णय हा स्पेननं केलेला आहे. आणि अशा पद्धतीचं आपल्या भारतामध्ये केरळ राज्यानं काही निर्णय घेतलेले आहेत, ते आपल्याला पुढे बघायचे आहेतच. पण जगाच्या पातळीवरती विचार केला तर कोण आहे? स्पेन. स्पेननं अशा पद्धतीचा हा निर्णय घेतलाय. तसा दुसरा आणखीन एक निर्णय घेतलाय, तो स्कॉटलंडनं घेतलेला आहे. महिलांच्याच या संदर्भात जर मासिक पाळीच्या काळामध्ये जे काही सॅनिटरी उत्पादन असतात ती मोफत देणारा जगातला पहिला देश कोणता आहे? तर तो स्कॉटलंड आहे. काय करणारा? तर मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी उत्पादने मोफत उपलब्ध करून देणारा जगातला देश पहिला. तो देश म्हणजे कोणता आहे? स्कॉटलंड. स्कॉटलंडमध्ये काय होणार आहे? जे काही स्थानिक सरकार असतील, शाळा असतील, ती सॅनिटरी उत्पादने जी काय असतात, ते नॅपकिन्स किंवा अन्य काही ज्या गोष्टी लागतात, तर त्या प्रिकॉशनच्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी या काळात महिला किंवा विद्यार्थिनी असतील, तरुणी असतील, त्यांना ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी मोफत उपलब्ध करून देणारा जगातला पहिला कुठला देश आहे? स्कॉटलंड. रजा देणारा कोणता आहे? स्पेन. आणि मोफत उत्पादन देणारा कोणता आहे? तर तो स्कॉटलंड असलेला आपल्याला दिसतो. ओके. तसं जगाच्या पातळीवरती अनेक देश आहे, तो आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड का चर्चेत आला आरोग्याच्या दृष्टीनं? तर स्मोक फ्री एन्व्हायरमेंट अँड रेग्युलेटेड प्रोडक्ट्स हा विधेयक किंवा हे कायदा करणारा जगातला पहिला देश म्हणजे न्यूझीलंडनं केलेला आहे. काय तर सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं न्यूझीलंडच्या बाबत, तर न्यूझीलंडने तंबाखू एंड गेम किंवा धूरमुक्त होण्याची योजना ही काय केलेली आहे? आखलेली आहे. धूरमुक्त होण्याचा कायदा हा कुणी मंजूर केलेला आहे जगात पहिल्यांदा? तर तो देश आहे न्यूझीलंड. कधीपर्यंत? 2025 पर्यंत न्यूझीलंडचं टार्गेट आहे. काय टार्गेट आहे? तर त्यात असं म्हटलंय की स्मोक फ्री एन्व्हायरमेंट म्हणजे धूम्रपान अजिबात इथं केलं जाणार नाही या देशामध्ये. आणि काय केलं जाईल? तर 2009 नंतर जन्मलेल्या मुलांना किंवा तरुणांना या व्यक्तीस काय केलं जाणार? धूम्रपान करण्यास बंदी घातलेली आहे. काय करण्यात आल्या? 2009 नंतर 2009 नंतर जन्मलेल्या व्यक्तीस धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तो देश म्हणजे कोणता? तर तो देश म्हणजे न्यूझीलंड. कारण न्यूझीलंडचं टार्गेट आहे 2025 पर्यंत काय करायचं? तर धूम्रपान मुक्त होण्याचं टार्गेट आहे. त्यासाठी ते विधेयक मांडलं आणि असा जगात पहिला कायदा करणारा देश कोणता असेल? न्यूझीलंड. कारण एक गंभीर समस्या आहे जागतिक स्तरावरती की धूम्रपान किंवा त्या संदर्भातले जे प्रोडक्ट्स आहेत ते यूज केल्यामुळे हेल्थ बिघडतेच. म्हणजे काय म्हणू, फुफ्फुसाचे आजार असतील, तुमचे इतर कॅन्सरचं प्रमाण वाढतं. तर या गोष्टी टाळण्यासाठी न्यूझीलंडनं हा घेतलेला निर्णय आहे, जगातला पहिला देश. त्यामुळे इथं सुद्धा 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. यावरती काय म्हणू शकतो की आपण की असं वाक्य दिलं जाईल की स्मोक फ्री एन्व्हायरमेंट अँड रेग्युलेटेड प्रोडक्ट्स जे काय आहेत त्याच्याशी संबंधित प्रोडक्ट्स त्याच्याबाबत विधेयक मांडणारा जगातला पहिला देश तो म्हणजे न्यूझीलंड. म्हणजे 2009 नंतरच्या व्यक्तींना तर हा कॅरी करता येणार नाही, म्हणजे घेता येणार नाही किंवा त्याचं सेवन करता येणार, त्याची विक्री खरेदी हे सुद्धा यांना करता येणार नाही. इतकं चांगला निर्णय हा न्यूझीलंडने घेतलेला आहे. जसं आपण पुढे एक धूम्रपान संदर्भात भारतातले राज्य आता त्याच्यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला कंबाईनला की झारखंड राज्याला WHO धूम्रपान मुक्त जो काय शहर त्यासाठी काम केल्याबद्दल तंबाखू विरोधी दिन काम केल्याबद्दल ते जो पुरस्कार मिळाला त्याच्यावर प्रश्न आला होता, तसा इथं सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट आहे बघा अझरबैजान आणि ताजिकिस्तान या दोघांनी काय केलेलं आहे. तर अझरबैजान आणि ताजिकिस्तान यांना 29 मार्च 2023 ला कधी 29 मार्च 2023 ला काय करण्यात आलेलं आहे? WHO मलेरिया मुक्त घोषित केलेलं आहे. WHO कडून मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेलं आपल्याला दिसतं. कुठल्या देशांना? अझरबैजान आणि ताजिकिस्तान या दोन देशांना मलेरिया मुक्त घोषित केलेलं आहे WHOनं. तसंच आता रिसेंटची न्यूज आहे जून महिन्यातली की बेलीज या देशाला सुद्धा WHOनं काय करण्यात आलेलं आहे? मलेरिया मुक्त घोषित केले. बेलीज देशास
मलेरिया मुक्तही घोषित केलेला आहे. जसं अलीकडे या 23 मध्ये अझरबैजान, ताजिकिस्तान आणि बेलीज या 3 देशांना काय केले तर मलेरिया मुक्त केलं. आता मलेरिया हा जो रोग आहे किंवा आजार आहे, तर मलेरिया हा आजार आपल्याला असं दिसतो की ॲनोफिलिस नावाची जी मादी डास जो असतो ना, मादी डास, तर तो चावल्यामुळे काय होतो, हा आजार होतो. कुठली? ॲनोफिलिस मादी डासाच्या चाव्यानंतर काय होतो, हा मलेरिया आजार होतो. आणि जगाची एक गंभीर समस्यांमधली एक समस्या आहे मलेरिया. आणि आता सध्याच्या घडीला जगाच्या पातळीवरती WHO 42 देश आणि 1 प्रदेशास मलेरिया मुक्त घोषित केले. भारत मलेरिया मुक्त आहे का? तर नाही, भारत मलेरिया मुक्त नाही. भारताने टार्गेट ठेवले 2025 पर्यंत. कधीपर्यंत? 2030 पर्यंत. 2030 पर्यंत भारताचं टार्गेट आहे की मलेरिया मुक्त होण्याचं. भारताचं टार्गेट कधी आहे? 2030 पर्यंत मलेरिया मुक्त होण्याचं टार्गेट आहे. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. आता अलीकडं 2021 मध्ये चीन अल साल्वाडोरला काय केलं होतं, मलेरिया मुक्त घोषित केलं होतं. आणि ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेला त्याच्यावर प्रश्न आला होता की नुकतंच कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलं WHO कडून. भारत, चीन असे ऑप्शन दिलेत. त्यामध्ये चीन होतं, अल साल्वाडोर नव्हतं ऑप्शन, पण चीनला मुक्त केलं. तसं आता सुद्धा प्रश्न येऊ शकतो वन लाईनला की 2023 मध्ये नुकतंच पुढीलपैकी कोणत्या देशांना WHO कडून मलेरिया मुक्त घोषित केलंय? कोणते देश आहेत? अझरबैजान, ताजिकिस्तान आणि दुसरा कोणला? बेलीज. भारत आहे का? नाही. श्रीलंका मलेरिया मुक्त आहे, हे पण महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणि भारतानं 2030 पर्यंत मलेरिया मुक्तीचं टार्गेट ठेवलेलं आहे. 25 एप्रिल हा आपल्याला मलेरिया दिवस असलेला आपल्याला दिसतो. किती तारखेला? 25 एप्रिलला मलेरिया मुक्त दिन किंवा मलेरिया विरोधी दिन आपण साजरा करतो. आता यासाठी जी लस आल्या तर ती लस पुढे आपल्याला बघायचीच आहे. ज्याला मॅस्किरस किंवा ज्याला RTS असं म्हटलं तर, जी ब्रिटनच्या एक कंपनी आहे, ग्लॅस्को स्मिथ क्लाइन कंपनी, तर त्या कंपनीनं ही मलेरियाची लस आणली आहे. त्याचा वापर आता हळूहळू होत आहे. मोठ्या प्रमाणात फार पूर्वीपासून मलेरियाला काय होत असलेलं दिसतं. तर याच्यावरती ही जी काय आपल्याला समस्या आहे, तर ती समस्या गंभीर बनलेली आपल्याला दिसते. ओके, चला यानंतर नेक्स्ट भाग आहे. अजून काही संस्था किंवा काही व्यक्ती किंवा काही राज्य त्यांनी घेतलेली आरोग्याच्या संदर्भातले काही निर्णय हे देखील महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा पद्धतीने मांडणी असलेलं तुम्हाला कुठेच मिळणार नाही ॲनालिसिस, जसं आपण केलेलं आहे. आपलं पुस्तक असेल, पुस्तकामध्ये सुद्धा आपण ॲनालिसिस केलेलं आहे. आणि आपलं बॅच जे आहे त्या बॅचमध्ये सुद्धा आपण हे ॲनालिसिस अशा पद्धतीनं एकदम इझिली आपल्याला समजेल अशा पद्धतीनं करून दिलेलं आहे तुमच्यासाठी. ओके, चला आता आपल्याला बघायचं आहे काही राज्य की ज्या राज्यांनी निर्णय घेतलेले आहेत जे महत्त्वाचे ठरणार आहेत. ओके, ज्याच्यामध्ये आता केरळ आहे, राजस्थान आहे किंवा झारखंड आहे. या राज्यांनी काही निर्णय घेतलेत 22-23 मध्ये. जसं केरळ राज्यानं काय निर्णय घेतलेला आहे बघा, तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना जे काय मासिक पाळीचा जो काळ असतो त्यामध्ये रजा मंजूर करण्याचा निर्णय घेणारं हे पहिलं राज्य आहे. हायर एज्युकेशन घेणाऱ्या ज्या मुले आहेत, उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पिरियड्सच्या काळामध्ये रजा मंजूर करण्याचा निर्णय घेणारं पहिलं राज्य कोणतं? तर ते पहिले राज्य म्हणजे कुठलं? तर ते केरळ हे असं पुरोगामी राज्य आहे ज्या ठिकाणी असे जे काही सामाजिक याच्या दृष्टीने, हिताच्या दृष्टीने जे निर्णय आहेत ते घेण्यात ते पुढारलेलं राज्य असलेलं दिसतं. जसं आपण स्कॉटलंड, स्पेन बद्दल माहिती घेतली, तसं भारतात कोणतं राज्य आहे की या पिरियड्सच्या काळामध्ये मुलींना, उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना रजा देणारं राज्य कोणतं आहे? तर ते केरळ राज्य असलेलं दिसतं. आणि याच राज्यामधलं गेल्या वर्षी एक नाव चर्चेत होतं, गाव चर्चेत होतं, ते होतं कुंभलांगी. कोणतं गाव होतं चर्चेत? कुंभलांगी. ज्या गावामध्ये काय केलेलं दिसतं तर देशातलं पहिलं कुंभलांगी केरळमधलं आहे. देशातील पहिले सॅनिटर नॅपकिन मुक्त गाव. देशातील पहिले काय आहे? सॅनिटरी नॅपकिन्स मुक्त गाव आणि पर्यटन पूरक गाव असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. कोणतं? कुंभलांगी. याच्यावरती सुद्धा ऑनलाईनला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे या गावामध्ये काय झालेलं आहे तर जी सॅनिटरी उत्पादनं वापरली जातात पिरियडच्या काळामध्ये त्याच्यानंतर त्याला डिस्क्लोज करणं किंवा ते
डिसअपिअर करणं, त्याची विल्हेवाट लावणं हे सुद्धा एक जोखमीच काम असतं. तर या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे जे आहेत त्यांचा वापर केला जात नाही. तर त्या ठिकाणी सॅनिटरी कप्स जे काय ते महिला किंवा त्यात विद्यार्थिनी तरुणी ज्या कोण असतील तर त्यांना ते सॅनिटरी कप्स जवळपास या गावामध्ये 5000 कप्स दिले आहेत आणि ते रियुजेबल असतात. बऱ्याच वेळा तुम्ही ते वापरू शकता आणि आरोग्याच्या दृष्टीने तेही चांगले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जी सॅनिटरी नॅपकिन्स जी आहेत तर ती या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळणार नाहीत किंवा त्याच्या बाबतीत जी समस्या आहे की त्याचा वापर झाल्यानंतर जे काही इतरत्र कुठेही फेकून दिले जातात मग त्याच्यातनं आरोग्याच्या वेगळ्या समस्या उद्भवतात तर त्या या गावामध्ये आता उद्भवणार नाहीत. त्यामुळे या गावाला काय म्हटलं जातं तर भारतातलं पहिलं सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव आणि त्याच्यामध्ये पर्यटनपूरक सुद्धा बनलेलं आपल्याला दिसतं. ते म्हणजे कोणतं आहे तर ते केरळमधलं कुंभलांगी. आता तसं केरळ राज्य पहिलं असं राज्य आहे की ज्यानं काय केलेलं आहे गटार जे असतात ना किंवा मॅनहोल्स जे असतात बघा ड्रेनेज मधले मॅनहोल ज्याच्यातून माणसं जे काय सफाई कर्मचारी त्या ड्रेनेजमध्ये उतरतात तिथला कचरा गाळ जे काय प्लास्टिक किंवा अन्य काही घटक असतील ते बाहेर काढतात. दगड काय जे टाकले असतील आपल्यासारखे सुशिक्षित लोक अतिसुशिक्षित असतात ते असे कचरा त्यात टाकतात आणि ते स्वच्छ करण्याचं काम ते सफाई कामगार शहरी भागातले प्रामुख्याने करतात आणि मग त्यांच्या आरोग्याची गंभीर समस्या बनते. प्लस त्यांच्या मृत्यूचं प्रमाण त्यांना होणारे आजार त्यांचं व्यसन अशा बऱ्याच समस्या आहेत आणि त्या समस्यांवर उपाय म्हणून आपण नमस्ते योजनांमध्ये बघितले होते बघा नमस्ते योजना. तर ती शहरी स्वच्छता कामगारांना सन्मान देणं त्यांची सुरक्षा करणं त्यांना साधनं प्रोव्हाइड करणं त्यांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करणं यासाठी नमस्ते योजना. तसं केरळनं काय केलंय हे जे सफाई कामगार आहेत ना मॅनहोल्स वगैरे स्वच्छता करणारे या सर्व सफाई कामगारांना त्यांचं जे काम आहे तर ते मानवी काम कमी करून त्या ठिकाणी रोबोटिक्सचा वापर करणार म्हणजे मॅनहोल स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते केरळच आहे. ज्यांनी बंदीकुट नावाचा रोबोट वापरलेला आहे आणि तो काय करतो तर हे मॅनहोलची स्वच्छता करतो. त्यातून गाळ उपसणं ते काय जे मानवी मैला किंवा अन्य प्लास्टिक हे ते जे काय आढळलेलं असेल किंवा जो काही कचरा असेल तो सगळा कचरा काढून ते क्लीन करण्याचं काम हे बंदीकुट रोबोट त्याचा वापर करणारं पहिलं राज्य म्हणजे कुठलं आहे केरळ असलेलं आपल्याला दिसतं. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ओके नेक्स्ट आहे राजस्थान. आता राजस्थान सरकार ज्या ठिकाणी महत्वाचे निर्णय अलीकडल्या काळात आरोग्याच्या संदर्भात झाले त्यातला पहिला होता की आरोग्याचा अधिकार बिल पास करणारं राजस्थान पहिलं राज्य आहे. काय आहे आरोग्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा अधिकार आहे. आरोग्याचा अधिकार बिल पास करणारे पहिले राज्य कोणतं आहे तर ते पहिलं राज्य कोणतं आहे राजस्थान. राजस्थाननं हा निर्णय घेतलेला आहे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता सार्वजनिक आरोग्याचा आणि त्यामध्ये मोफत सुविधांचा लाभ मिळणार आहे. काय होणार आहे सार्वजनिक आरोग्य सेवा जे आहे त्या आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळणार आहे. हे असं निर्णय घेणार राजस्थान काय दिसतं पहिलं राज्य. याच राज्यानं अनेक निर्णय केला की अंधत्व नियंत्रण धोरण म्हणजे ज्याला आपण दृष्टीचा अधिकार म्हणतो अंध व्यक्तींसाठी धोरण राबवणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते राजस्थान. अंधत्व नियंत्रण धोरण राबवणारे म्हणजे दृष्टीचा अधिकार तर ते पहिले राज्य कोणतं आहे तर ते पहिलं राज्य आहे राजस्थान. राजस्थान हा निर्णय घेतलेला आहे 2023 मध्ये लागू केलं म्हणजे देशातलं पहिलं राज्य की ज्यांनी अंध व्यक्तींसाठी काहीतरी एक पर्टिक्युलर धोरण आणलेलं आहे आणि त्यानुसार त्यांचं काम सुरू होणार त्या व्यक्तींना कोणत्या सुविधा दिल्या जातील त्यांचे कोणते अधिकार आहेत हे सगळं या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं आहे. असं आणणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर राजस्थान. आणि याच राजस्थाननं आरोग्य खाते जे आहे त्या आरोग्य खात्याचं संस्थात्मकीकरण करणारं देखील पहिलं राज्य कोणतं आहे तर ते राजस्थान आहे. आरोग्य खात्याचे संस्थात्मकीकरण करणारं पहिलं राज्य कोणतं तर ते पहिलं राज्य आहे राजस्थान. यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की राजस्थान कोणकोणत्या कारणामुळे चर्चेत आलेलं आहे. कुठले राज्य आहे तर राजस्थान आरोग्य संस्थांचं संस्थात्मकीकरण केलेलं आहे. आरोग्याचा अधिकार मानलेलं बिल आहे पहिलं. अंधत्व नियंत्रण धोरण राबवणारं पहिलं राज्य ते म्हणजे कोणतं राजस्थान असलेलं आपल्याला दिसतं. नेक्स्ट आहे झारखंड. आता ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता तर झारखंडला काय झालं होतं WHO कडून पुरस्कार मिळाला होता तंबाखू विरोधी कार्य केल्याबद्दल 2022 मध्ये.
कशासाठी? तंबाखू विरोधी जे कार्य केलेलं आहे. म्हणजे काय केलं तर लोकांमध्ये जागृती, तरुणांमध्ये जागृती निर्माण केली. काय जागृती? की तंबाखूचा वापर कमी करा, त्याच्यामुळे कुठल्या आरोग्याची गंभीर समस्या उत्पादित होतात, आर्थिक कशी नुकसान होतं आपलं वगैरे वगैरे, हे सगळं काम केलं. म्हणून 2022 मध्ये WHO काय केलं तर झारखंडला काय केलं दिसतं? गौरवलं दिसतं. तसं 2023 मध्ये बघा WHO कडून भारतातील मेघालय राज्याला अशा पद्धतीचाच पुरस्कार मिळालेला आहे. मेघालय राज्याने सुद्धा या तंबाखू विरोधासाठी काय केलं दिसतं? काम. म्हणजे त्या शाळेतली मुलं किंवा कॉलेजली ती प्रबोधन फेऱ्या काढत होती, त्याच्या माध्यमातून या संदर्भात लोकांची जनजागृती करत होती. म्हणून 23 मध्ये मेघालयला या पुरस्कारानं सन्मानित केलं. आपल्याला माहित पाहिजे की 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. किती? 31 मे हा काय दिसतो? जागतिक तंबाखू विरोधी दिन. म्हणून आपल्याकडे काय केला जातो? साजरा केला जातो. याच्यावरती सुद्धा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. इथं सुद्धा विचारला जाईल. 22 मध्ये झारखंड होतं, 23 मध्ये कोण आहे? मेघालय असलेलं आपल्याला दिसतं. ओके, या 3 राज्यांबद्दल माहिती ही आपल्याला महत्वाची ठरणार आहे. आणि कुठेतरी येत्या काळात यातल्या एखाद्या राज्यावरती आपल्याला काय होऊ शकतो? प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. जसं आपण आता पुढे बघायचं आहे, सचिन तेंडुलकरबद्दल माहिती घ्यायची आपल्याला. कारण सचिन तेंडुलकरला महाराष्ट्र राज्यानं मूक स्वच्छता दूत म्हणून सचिनची काय केलेली आहे तर निवड केलेली दिसते. ओके, आता आपल्याला आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे या संदर्भातले आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये बघा, एक आहे ते म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, ते झालेलं आपल्याकडं. दुसरं आहे सर्वावॅक लस, जे आलेले आहे कशा संदर्भातले सर्वावॅक लस, ती आपल्याला बघायची आहे. आणि त्यासोबतच बघायचं आहे ते म्हणजे BCG लस, जिला 100 वर्ष झालेत. आता सुरुवातीला जे काय आपल्याकडं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य जे काय सर्वेक्षण झालेलं आहे 5वं, ज्याला आपण काय म्हणतो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, जे कितवं सर्वे आहे? 5वं. त्याच्या संदर्भात माहिती घ्यायची आहे. सरकार काय करत असतं तर आरोग्या संदर्भातले जे रिपोर्ट्स आहेत ते वेगवेगळे सादर करतात, त्यावेळी सर्वेक्षण केलं जातं. तर या वेळच्या सर्वेक्षणामध्ये आपल्याला काय दिसतं तर आपल्याला असं दिसून आलेलं आहे की हे जे सर्वेक्षण झालं त्याच्यानुसार भारतात जो प्रजनन दर आहे, टोटल फर्टिलिटी रेट ज्याला आपण म्हणतो प्रजनन दर, तर तो 2.2 वरून 2.0 वर आलेला आहे. काय झालेला आहे? कमी झालेला आहे. म्हणजे जन्मदर जो आहे प्रजनन दराचा, तर तो काय झाला दिसतो? कमी झाला दिसतो. किती? 2.2 वरून तो 2.0 एवढा खाली आलेला आपल्याला दिसून येतो. सरासरी अपत्य प्रजनन दर ज्याला पण होता ते 2.2 होतं, पण आता आपल्याला किती आलाय? 2 एवढ्यावरती आलेलं. आपलं ते टार्गेट होतं लोकसंख्या धोरण 2000चं, जे आपलं लोकसंख्या धोरण होतं त्यात आपण सुद्धा टार्गेट ठेवलं होतं की प्रजनन दर 2.0 पर्यंत आणायचा. तो आता आलेला आपल्याला दिसतो. तरी देखील भारतात काही राज्यांमध्ये अजूनही प्रजनन दर जास्त आहे. जसं बघा, बिहार, मेघालय या राज्यांमध्ये प्रजनन दर जास्त आहे. कुठल्या राज्यांमध्ये? बिहार, मेघालय या राज्यांमध्ये प्रजनन दर जास्त आहे. तर प्रजनन दर कमी कुठे आहे? तर कमी असलेले दिसतात काही ठिकाणं की ज्या ठिकाणी अपत्य जन्माला येण्याचं प्रमाण हे कमी दिसतं. त्यामध्ये सिक्कीम, अंदमान निकोबार या ठिकाणी याचं प्रमाण कमी आहे. सिक्कीम, अंदमान निकोबार या ठिकाणी काय दिसतो? प्रजनन दर कमी दिसतो. जास्त कुठे दिसतो तर तो बिहार, मेघालय या ठिकाणी दिसतो. दुसरा आहे बघा यातला महत्वाचा सर्वेक्षणामधला भाग, तो आहे म्हणजे अल्पवयीन विवाह दर. काय आहे? अल्पवयीन विवाह दर म्हणजे कमी वयामध्ये जे आपल्याकडे लग्न होतात, तर अजूनही भारतात ही समस्या गंभीर आहे. जरी पुरुष म्हणजे तरुण आणि तरुणींचं विवाहाचे वय निश्चित केलं असलं 21-18, तरी सुद्धा त्याच्यापेक्षा कमी वयामध्ये हे काय होतात आपल्याकडे विवाह होतात. तर याचं जे प्रमाण आहे तर ते सध्या 23.3% असलेलं आपल्याला दिसतं. की ते 23.3% सध्या भारतात अल्पवयीन विवाह दर असलेला दिसतो. आणि सगळ्यात जास्त बिहार, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात जास्त अल्पवयीन विवाह, बालविवाह ज्याला आपण म्हणू, कुठे होतात? बिहार, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी अल्पवयीन विवाह दर जास्त होतात. कमी जर बघितले तर लक्षद्वीपमध्ये हे बालविवाहाचं प्रमाण सगळ्यात कमी असलेलं आढळून येतं. किती टक्के? टक्क्यांमध्ये जास्त जाऊ नका, शक्यता फार कमी आहे. प्रश्न आला होता कुठे माहिती? इथे आला होता. NFHS हे काय आहे असा प्रश्न आला होता आणि त्याचा फुल फॉर्म विचारला होता खाली. फुल फॉर्म विचारला होता परवाच्या एका एक्झामला.
म्हणजे आपल्या MPSCने घेतलेल्या. काय आहे NFH, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, ज्याला राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5वा येते, त्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारला. आणि हे इथं विचारण्यात कन्फ्युजन होईल की इथं जास्त वेगळे आहेत, मग घरगुती हिंसाचारमध्ये वेगळीच राज्य आहेत, मग पुन्हा आणखीन ह्याच्यामध्ये वेगळी राज्य आहेत, असं ते क्रम लक्षात ठेवणं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे जरी बेसिक केलं तरी सुद्धा तुम्हाला मार्क मिळून जातील. कुठे अल्पविराम? बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर. सगळ्यात कमी कुठे आहे? लक्षद्वीप. आता महिलांवर जे घरगुती हिंसाचार होतात, महिला घरगुती हिंसाचार, तर त्या हिंसाचारामध्ये काय दिसतं आपल्याला या रिपोर्टनुसार? तर याच्यामध्ये बघा, जे हिंसाचाराचं प्रमाण आहे तर ते प्रमाण किती आहे? तर ते 29.3%. किती प्रमाण आहे? 29.3% एवढं प्रमाण आहे. आणि सगळ्यात जास्त महिलांवर जी घरगुती स्वरूपात हिंसा होते किंवा अत्याचार होतो तर कर्नाटक, बिहार या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त महिलांवर अत्याचार हे झालेले दिसतात. कुठल्या राज्यांमध्ये? कर्नाटक, बिहार. आता घरगुती हिंसा महिलांच्यावर होते म्हणजे काय? त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. मग ते शारीरिक छळ, मानसिक छळ असेल किंवा अन्य काही मार्गाने जे हिंसा होते, मग ते कोणी करत असतील, पती, त्यांची सासू सासरे, इतर जे काही फॅमिली मेंबर कोणाकडूनही होत असेल तर त्याला घरगुती हिंसाचारामध्ये आपण कन्सिडर करतो. त्याच्या संदर्भात सरकार वेगळ्या योजना आणतो, महाराष्ट्र शासन वेगळ्या आणतो किंवा केंद्र सरकार वेगळ्या योजना आणतो, ज्याच्या माध्यमातून त्या महिलांना व्यक्त होण्याची हे मिळते, संधी मिळते, किंवा त्या योजनांच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन, त्यांना लाभ, त्यांचे हक्क, या सगळ्या गोष्टींचं सरकार काय घेत असतं? काळजी घेत असतं. तरी देखील आपल्याकडे अजूनही 29.3% एवढं प्रमाण आहे महिलांच्यावर घरगुती हिंसाचार होण्याचं. आणि नेक्स्ट आहे संस्थात्मक प्रसूती. या रिपोर्टनुसार जे काही प्रसूती आहे आपल्याकडं, तर ती प्रसूती जी संस्थात्मक म्हणजे काय? तर आपल्याला दिसतंय हॉस्पिटलमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने, सरकारी दवाखाने या ठिकाणी जी प्रसूती होते, ज्याला आपण बाळंतपण म्हणतो, तर ते प्रमाण आपलं टार्गेट आहे की भारत सरकारने ठेवलेलं आहे की संस्थात्मक प्रसूती ही 100% आपल्याला गाठायची आणि प्रशिक्षित व्यक्तीकडून त्या प्रसूती व्हाव्यात त्या 80%, असं लोकसंख्या धोरणामध्ये 2000 सालचे आपलं टार्गेट आहे. तर आता आपण जे संस्थात्मक प्रसूतीचा टप्पा आहे तर तो 79% वरून 89 वर गेलेलो आहोत. कितीवरून? 79% वरून 89% म्हणजे जवळपास 90%. आपण 90% आता ज्या प्रसूती होतात त्या संस्थात्मक होतात. संस्थात्मक म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, खाजगी दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये या ठिकाणी या प्रसूती होतात. म्हणजे हे देखील आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. असे या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार काही महत्त्वाचे फॅक्च्युअल्स जे आपल्याला माहित पाहिजे. याच्यापेक्षाही खूप डिटेल आलेलं आहे, पण एवढं तरी करून जावा, कारण का कन्फ्युजन होण्याचा भाग या ठिकाणी जास्त दिसतो. नेक्स्ट आहे बघा सर्वावॅक लस. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखावरील भारतातली ही पहिली लस आहे. कशावरची आहे? गर्भाशयाच्या मुखावरील कर्करोगावर. गर्भाशयाच्या मुखावरील कर्करोगावरील ची लस. ती लस म्हणजे कोणती आहे? सर्वावॅक लस, ज्याची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटने केलेली आहे. पुण्यातील आपली सिरम इन्स्टिट्यूट जी संस्था आहे लसीकरणामध्ये आघाडीची संस्था, ऑक्सफर्ड आणि त्यांनी बनवलेली कोविशिल्ड असेल. आता गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग आहे ना, भारतात जे कर्करोगाचे पेशंट आहेत ना, कॅन्सरचे पेशंट, तर त्यामध्ये दुसरा नंबर कुठल्या टाईपचा कॅन्सरचा असेल तर तो दुसरा नंबर आहे गर्भाशयाच्या मुखावरील. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावरती या कर्करोगाचं प्रमाण दिसतं आणि त्याच्यावर भारतात बनलेली पहिली लस, तिला काय म्हटलेलं आहे? सर्वावॅक लस, जी कुणी तयार केल्या? सिरम इन्स्टिट्यूटने केल्या, भारतात तयार झालेली आणि 2000 रुपयात या लसीचे 2 डोस मिळणार आहेत. अगदी नाममात्र किमतीमध्ये याचे डोस मिळणार. भारतात दरवर्षी बघा, भारतात जवळपास 1,23,000 प्रकरणं या कॅन्सरचे आढळून येतात. 1,23,000 आणि मृत्यूचं प्रमाण बघितलं तर आपण म्हणजे विचार करू शकतो आपण किती मागे अजून, तर 77,000 म्हणजे महिलांचा यामध्ये काय होतो? मृत्यू होतो. एवढा रेशो याचा खराब आहे. तर यावरती ही लस आणली, त्यामुळं एका अर्थानं भारतीय महिलांसाठी किंवा आपल्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा आणण्याच्या दृष्टीनं, आरोग्याची स्थिती चांगली राहण्याच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची लस ठरणार आहे. ती म्हणजे कोणती आहे? सर्वावॅक लस, जी भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात सेकंड नंबरचा कॅन्सर कोणता असेल तर तो गर्भाशयाच्या मुखाचा. आणि म्हणजे हे एवढी मोठी प्रकरणं दरवर्षी सापडणं, एवढे मृत्यू होणं, त्याच्यावरती आता एक वरदान हे म्हणजे काय ठरलेलं आहे? ही सर्वावॅक लस ठरली आहे. आणि मग या सिरम इन्स्टिट्यूटचे आपल्या आदर पुनावाला, ज्यांना आपण पद्मभूषण दिला
आणि मेन्सला त्यांच्यावरती प्रश्न आला होता की नुकतंच पद्मभूषण पुरस्काराने 2022 मध्ये आदर पुनावाला यांना व्यापार उद्योगातल्या क्षेत्रासाठी दिलं आणि त्याच्या खाली दुसरं वाक्य होतं एन चंद्रशेखरन यांना काहीतरी दुसरं वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित त्यांना पद्मभूषण दिला. ऍक्च्युली पहिलं वाक्य बरोबर होतं, दुसरं वाक्य चुकीचं होतं. एन चंद्रशेखर यांना सुद्धा पद्मभूषण दिला पण ते व्यापार उद्योगातले, पण आयोगाने तिथं प्रश्न वैद्यकीय वापरला. म्हणजे बघा पद्म पुरस्कारावर कसा प्रश्न येतो, एकतर व्यक्ती आणि क्षेत्र. क्षेत्र खूप महत्वाचं आहे. जसं व्यापार उद्योग सिरम इन्स्टिट्यूट 1966 ला पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट स्थापन झाले, त्याचे संस्थापक होते ते आदर पुनावाला. आता सध्या सीईओ आहेत ते म्हणजे त्यांचे संस्थापक होते सायरस पुनावाला आणि आता आदर पुनावाला ते काय दिसतात तर त्याचे सीईओ आहेत सध्याचे. आदर पुनावाला संस्थापक सायरस पुनावाला आहेत आणि ही संस्था मोठ्या प्रमाणावरती लसींची निर्मिती करते आणि याच संस्थेचे जे संस्थापक आहेत सायरस पुनावाला त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार सुद्धा दिला होता. जसा तो लोकमान्य टिळक पुरस्कार आता 2023 मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दिला, 2022 मध्ये तो टेसी थॉमस यांना दिलता, तर 2021 मध्ये तो सायरस पुनावालाने दिला होता. तर त्यांनी ही सर्वाव्यापक लस ही निर्माण केलेली आपल्याला दिसते. नंतर आहे बीसीजी लस. ज्या बीसीजी लसीला काय झालेत 100 वर्ष पूर्ण झाल्यात. मानवी वापर बीसीजी लसीचा वापर 1921 मध्ये मानवी वापराला सुरुवात झाली होती. कधी सुरू झाली होती ही बीसीजी लस? 1921 ला सुरू झाली होती. नेमकी काय आहे बीसीजी लस तर आपल्याला असं दिसते की क्षयरोगावरील ही लस आहे. क्षयरोग किंवा ज्याला आपण टीबी म्हणतो, टीबी वरील ही लस आहे. बीसीजी फुल फॉर्म बेसिलस कालेमेट्टेग्विरिन, म्हणजे ज्याचे जे शोधक आहेत ना त्यांची नावं या लसीला देण्यात आलेले आहेत. कोण? बेसिलस कॅल्मेट्टेग्विरिन असं त्यांना म्हटलं होतं. यांनी याचा शोध लावला होता. भारतात 1948 ला याचा वापर सुरू झाला होता. भारतात कधी? 1948 ला. म्हणजे भारतीय वापराला सुद्धा 75 वर्ष आणि त्या लसीच्या वापराला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. ती म्हणजे बीसीजी लस. आणि याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. भारताने 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन हे टार्गेट ठेवलेलं आहे. मगाशी आपण बघितलं आहे कधीपर्यंत? 2025 पर्यंत. ही महत्वाचा एक भाग आहे की याच्या अनुषंगानं आयोग प्रश्न विचारू शकतो. ओके. आता मलेरिया, त्याच्यावरती मॅस्किरस अशी लस आली होती. मलेरिया ब्रिटनची जी कंपनी आहे ना ग्लासगो, त्याच्यावरती आपण चर्चा केली होती. त्या कंपनीने ती आणलेली आहे. ओके. चला आपल्याला आता अजून काही यातले मुद्दे आरोग्य घडामोडीचे आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत. काही व्यक्ती आहेत बघा की ज्यांचं निधन झालेलं आहे आणि काही व्यक्ती चर्चेत सुद्धा आलेले आहेत. त्यामध्ये आता आपल्याला काही महत्वाचे बघायचे आहेत. पहिला भाग आहे तो म्हणजे डॉक्टर दिलीप महालनोबिस. म्हणजे प्रश्न येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त कोणावरती असतील तर ते दिलीप महालनोबिस. ऑक्टोबर 2022 मध्ये यांचं निधन झालेलं आहे. कधी निधन झालंय? ऑक्टोबर 2022 मध्ये. आता हे दिलीप महालनोबिस कोण तर ज्यांना आपण ORS चे जनक म्हणून ओळखतो. कशाचे जनक? ORS चे जनक. ओरल रिहायड्रेशन, जे काय आपण ज्याला म्हणतो की सोल्युशन. म्हणजे आपल्याकडं ज्यावेळी अतिसार होतो, शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, अशा वेळी ORS दिलं जातं. डॉक्टर देतात बघा आपल्याला ORS. आणि ते ORS शोधलं कोणी तर ते डॉक्टर दिलीप महालनोबिस यांनी 1971 मध्ये जे काही भारत बांगलादेश युद्ध म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, बांगलादेश मुक्ती आपण ज्याला म्हणतो, काय म्हणतो? बांगलादेश मुक्ती. त्या दरम्यान जे काही निर्वासित होते बांगलादेशमधून भारतात आलेले, त्यांच्यासाठी जे छावण्या उभ्या केल्या होत्या त्या छावण्यांमध्ये काम करत असताना डॉक्टर दिलीप महालनोबिस यांना काय झालेलं आहे तर ORSचा शोध लावला त्यांनी. त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की तिथं जे काही डिसीज सुरू झाले होते, साथ सुरू झाले होते, हगवण असेल, अतिसार किंवा जे काय अन्य, आणि त्या काळात मग लोकांच्या शरीरातल्या पाण्याची पातळी कमी व्हायची. मग त्यांना अशा वेळी ग्लुकोज किंवा ज्याला आपण म्हणू एनर्जी ड्रिंक, तर ते ORSचा शोध त्यांनी या दरम्यान लावला. नेमकं हे ORS काय तर आपल्याला दिसतं पाणी, ग्लुकोज आणि क्षार यांचं एकत्रित मिश्रण असतं. कशाचं? पाणी, ग्लुकोज आणि क्षार. क्षार म्हणजे मीठ. यांचं काय असतं? मिश्रण. त्यापासून काय मिळतं? ORS बनतं. आणि ORS खूप महत्वाचा आहे. WHO जागतिक स्तरावर याचा वापर करायला सुरुवात केली. जगात बऱ्याच लोकांचे जीव या ORS मुळे वाचलेले आहेत. आणि हे ज्यांनी शोधलं ते म्हणजे आपल्या भारतीय याचे जे संशोधक आहेत, डॉक्टर आहेत, ते म्हणजे बालरोग तज्ञ सुद्धा म्हटलं जातं त्यांना. ते म्हणजे डॉक्टर दिलीप महालनोबिस असं त्यांना म्हणतो आपण. 2023 मध्ये ज्यांना मरणोत्तर पद्मविभूषण दिला भारत सरकारनं. काय केलेलं आहे? 2023 मध्ये त्यांना पद्मविभूषण, जो भारतातला दुसऱ्या नंबरचा
पुरस्कार नागरी आहे तो त्यांना मरणोत्तर दिलेला आहे. असे कोण? तर ते म्हणजे दिलीप महालनोबिस यांच्यावरती सुद्धा येत्या काळात प्रश्न येऊ शकतो. फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांचं निधन झालं वयाच्या 87व्या वर्षी. कितव्या वर्षी? 87व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे फुफ्फुसाच्या आजारामुळे. ORSचे जनक. नेक्स्ट आहे बघा डॉक्टर ल्यूक मॅटॉन्टे, जे कोण आहेत की जे HIV विषाणू शोधाचे जनक. HIV विषाणू शोधाचे जनक कोण आहेत ते जनक? तर त्यांचं नाव आहे ल्यूक मॅटॉन्टे. कोण आहेत? ल्यूक मॅटॉन्टे. यांच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. फ्रेंच विषाणू तज्ञ आहेत ते. वन लाइनरला प्रश्न येण्याची शक्यता आहे. ज्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा वैद्यशास्त्रातला मिळालेला आहे. नोबेल विजेते. जास्त माहिती यांची काही गरजेची नाही कारण काही विदेशी आहेत. वन लाइनरला प्रश्न येऊ शकतो. ते म्हणजे कोण? ल्यूक मॅटॉन्टे. फ्रान्सचे आहेत. वैद्यशास्त्रात HIV विषाणूचा शोध हा त्यांनी लावलेला आपल्याला दिसतो. 2008 मध्ये त्यांना या कामासाठी नोबेल मिळाला होता. ओके. आणि आपल्यासाठी महत्वाचं नाव काय? सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर का? तर महाराष्ट्र राज्याचा मुख स्वच्छता सदिच्छा दूत ब्रँड अँबॅसेडर ज्याला आपण म्हणतो ना, तर तो सचिन झालेला आहे. म्हणजे काय? महाराष्ट्रात जे तरुणांमध्ये असलेलं एक महत्वाचं काय म्हणू व्यसन ते म्हणजे कोणतं? तर हेच की तंबाखू किंवा तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत तर ते खातो आपण. आणि मग हे तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं? तर आरोग्याच्या समस्या, कॅन्सर किंवा आणखीन जे आजार आहेत ते आपल्याला जर ते होऊ नये, त्या तरुणांचं, लोकांचं, प्रौढांचं प्रबोधन व्हावं, त्यांना याच्यापासून परावृत्त करावं, यासाठी महाराष्ट्र शासनानं काय केलंय? तर सचिनला राज्याचा स्वच्छ मुख अभियान किंवा मुख स्वच्छता दूत असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तो सचिन आहे कारण का याचा मौखिक आजारांचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आपल्याला दिसतो. कर्करोग होतो. त्याबद्दल सचिन काय करणार? जागृत. सचिनने सुद्धा आपल्या वडिलांना प्रॉमिस केलं होतं की मी कधीच टोबॅकोला प्रमोट करणार नाही. बराच काळ सचिन म्हणजे 1996च्या दरम्यान सचिनच्या बॅटवरती कोणत्याही कंपनीचं स्टिकर नव्हतं. त्यावेळी टोबॅको एक कंपनी त्याला ऑफर देत होते की तू आमच्या टोबॅको कंपनीचं तुमच्या बॅटवरती काय करा, स्टिकर लावा, त्याच्यामुळे ती प्रमोट होणार. आणि सचिन त्यावेळी खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता. पण सचिननं अजिबात त्याला परवानगी दिली नाही कारण त्यांना वडिलांना आपल्या प्रॉमिस केलं होतं की मी कधीच टोबॅकोला प्रमोट करणार नाही. ती कंपनी म्हणत होती ब्लँक चेक देतो आम्ही तुला, त्याच्यावरती तुला पाहिजे ती रक्कम टाक आणि तो आमचा ब्रँड अँबॅसेडर हो. पण सचिन झाला नाही. आणि हे एक महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाने उचललेलं पाऊल आहे की ज्याच्यामुळे काय होणार आहे? तर येत्या काळात आपल्यासाठी तरुणांमध्ये प्रबोधन, जागरूकता ही होणार आहे. ओके. तर कोण आहे स्वच्छतामुख दूत आपला? तर सचिन तेंडुलकर. याच्यावरती प्रश्न हा वन लाइनरला येऊ शकतो. सचिन आता आपल्याला माहिती आहे क्रिकेटमधला महान खेळाडू, ज्याला 2014 मध्ये आपण भारतरत्न देऊन गौरवलेला आहे. 100 शतकं कसोटी वनडे सामन्यांमध्ये 100 शतक करण्याचा त्याचा विक्रम आहे. सगळ्यात जास्त धावा करण्याचा सुद्धा विक्रम सचिनच्याच नावे आहे. त्यामुळे सचिनवरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो येत्या काळामध्ये. आता इतर काही महत्वाचे आरोग्याशी संबंधितल्या न्यूज, जसं आपण बघितलं होतं की काही राज्य किंवा काय, तसं आणखीन काही ठिकाणं ही चर्चेत आलेली आहेत. जसं आपल्याला बघा पुणे, आपलं पुणे का चर्चेत आलं होतं? तर पुण्यामध्ये देशातील पहिलं वैद्यकीय शहर, देशातील पहिले वैद्यकीय शहर ज्याला इंद्रायणी मेडिसिटी असं म्हणलं जातं. देशातील पहिलं वैद्यकीय शहर किंवा त्याला आपण काय म्हणू? इंद्रायणी मेडिसिटी हे पुण्यामध्ये होणार आहे. मेडिसिटी, इंद्रायणी मेडिसिटी 300 एकर क्षेत्रामध्ये असेल. एकाच छताखाली वेगवेगळ्या आजारांचे उपचार तुम्हाला या ठिकाणी मिळतील असं शहर, देशातलं पहिलं इंद्रायणी मेडिसिटी. कुठं झालेलं वैद्यकीय शहर? तर ते पुण्यामध्ये खेड तालुका जो आहे, खेड तालुका, ते खेड तालुक्यात असेल. जवळपास 10 ते 15,000 खाट, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना दवाखान्यामध्ये खाटा असतात त्याच्यावरती एक पेशंट असतो, असं एवढं मोठं असेल. 300 एकर क्षेत्रामध्ये कुठलाही आजार घ्या, त्या आजारासंदर्भातलं तपासणीपासून त्याचे उपचार, त्याचे ऑपरेशन, त्याच्यापासून इतर काही ज्या गोष्टी असेल ते सगळे एकाच छताखाली होणार आहेत. ते म्हणजे पुण्यात. पुण्यामध्ये पहिली देशातलं वैद्यकीय शहर उभारत आहे. ओके. नेक्स्ट, नुकताच एका TCS IBPS एक्झामला आणि यापूर्वी MPSCने विचारलेला प्रश्न, हिमाचल राज्य जे देशातील पहिलं धूरमुक्त राज्य झालेलं आहे, देशातील पहिले धूरमुक्त राज्य आणि ज्याला LPG सक्षम राज्य असं सुद्धा आपण ओळखतो. LPG सक्षम राज्य, ते राज्य म्हणजे कोणतं? तर ते आहे
हिमाचल प्रदेश. का हिमाचल प्रदेशनं जे काय टार्गेट आहे ते पूर्ण केलं. त्या ठिकाणी जे जास्तीत जास्त अन्न पदार्थ घरगुती स्वरूपात जे शिजवले जातात ते LPG किंवा गॅसवरती शिजवले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी धूर होत नाही. या अगोदर आपण माहिती आहे ग्रामीण भागामध्ये जेवण बनवण्यासाठी लाकूड फाटा, शेणी, गोवर जे काय त्याचा वापर केला होता, त्यामुळे धूर व्हायचा, प्रदूषण व्हायचं, महिलांचं आरोग्य बिघडायचं, गंभीर समस्या बनायची. अशा समस्यांवर उपाय म्हणून काय तर उज्ज्वला योजना आपल्याकडे आणली होती आणि त्या उज्ज्वला योजने अंतर्गत हिमाचलनं काय केलं, LPG कनेक्शन ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवले. त्यामुळे ते LPG सक्षम पहिलं राज्य झालं आणि त्याच्यामुळे आपोआपच ते धूरमुक्त राज्य झालेलं आपल्याला दिसतं. ते म्हणजे हिमाचल प्रदेश. नेक्स्ट आहे बघा उत्तराखंड. ज्या उत्तराखंड राज्यानं काय केलेलं आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर करण्याचं ठरवलेलं आहे. आरोग्य क्षेत्रात ड्रोनचा वापर करणार पहिले राज्य ते म्हणजे कुठलं आहे तर ते आहे उत्तराखंड. म्हणजे काय, उत्तराखंड आपल्या प्रदेशमध्ये देवभूमी म्हणतो, हिमालय पर्वत रांगांमध्ये बसलेलं एक महत्त्वाचं राज्य, धार्मिकदृष्ट्या पर्यटनदृष्ट्या खूप प्रसिद्ध आहे. तर त्या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये आपल्याला माहिती आहे की आरोग्याच्या सुविधा, काही प्राथमिक स्तरावरच्या औषधांची पोहोच करायची असेल तर बाय रोडच करावी लागते आणि बऱ्याच कालावधीमध्ये बराच म्हणजे पाऊस पडतो किंवा जे काय भूस्खलन आहे ते होतं, त्याच्यामुळं रस्ते हे बंद होतात, मग वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते आणि त्या वेळेत तिथं ती औषधं पोहोचत येत नाहीत. अशा वेळी मग ड्रोनद्वारे काय केलं जाणार तर ती मेडिसिन्स असतील ती डोंगराळ दुर्गम भागामध्ये, आरोग्य केंद्रांमध्ये किंवा आणि कुठं ज्या ठिकाणी अशी काही समस्या उद्भवली असेल तर त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करणारं देशातलं पहिलं राज्य ते म्हणजे कोणतं आहे तर ते आहे उत्तराखंड. ओके. नेक्स्ट आहे बघा गोवा राज्य. गोवा राज्य का चर्चा झालं तर देशातील पहिलं रेबीज मुक्त राज्य कोणतं असेल, देशातील पहिले रेबीज मुक्त राज्य ते राज्य कोणतं आहे तर ते म्हणजे गोवा. गोव्याने केलेलं आहे रेबीज, त्याच्या संदर्भातलं जे लसीकरण किंवा त्या संदर्भातली ट्रीटमेंट, ते ट्रीटमेंट योग्य वेळी पोहोचते. त्यामुळे गोव्याला पहिलं रेबीज मुक्त राज्य म्हणून काय केलेलं आहे घोषित करण्यात आलेलं आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा इस्रायल. इस्रायल देशानं अलीकडं एक संशोधन केलेलं आहे. इस्रायलनं काय केलेलं आहे तर कृत्रिम भ्रूण त्याची निर्मिती केलेली दिसते. कृत्रिम भ्रूणची निर्मिती करणारा जगातला पहिला देश आणि तो जो भ्रूण आहे तो उंदराचा आहे. उंदराचा कुठल्या प्राण्याचा आहे, उंदराचा. ज्या भ्रूणासाठी आपल्याला माहिती आहे गर्भाशय लागतो, अंडपेशी लागतात किंवा त्यासाठी शुक्राणू लागतात, असं या उंदराच्या या शुक्राणू ह्याच्यासाठी भ्रूणासाठी गरज लागलेली नाही. कृत्रिमरित्या इस्रायलने तयार केलेला एक महत्त्वाचा शोध या ठिकाणी लागलेला. आयोगानं मागच्या एका मेन्सला विचारलं होतं की एका ऑपरेशनमध्ये मानवी हृदयाच्या ठिकाणी कोणत्या प्राण्याचं हृदय बसवलं, असा प्रश्न होता. ते डुकराचं हृदय बसवलं होतं. तो व्यक्ती फार काय काळ जगला नाही, 2-4 दिवस जगला, त्याच्यानंतर मृत्यू झाला. तर त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता की कोणत्या प्राण्याचं ते हृदय त्या मानवामध्ये फिट करण्यात आलं होतं. म्हणजे असे सुद्धा प्रश्न मेन्सला येतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही असं काय म्हणू नका की असं काय पण मुद्दे सांगतात. जसं आपण गेल्या वेळी होतं कर्नाटकनं मेंदू आरोग्य उपक्रम राबवला होता. म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्राशी संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मेंदू आरोग्य उपक्रम राबवला होता. महाराष्ट्र शासनानं होप एक्सप्रेस आणली होती. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी होप एक्सप्रेस ही महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली असं आपण पाहिलं होतं. आता नेक्स्ट बघा अलीकडं कॅल्शियम कार्बाईडवर बंदी घातलेली आहे. कशावरती, कॅल्शियम कार्बाईडवर. आता हे कॅल्शियम कार्बाईड काय, विविध फळ पिकांना कृत्रिमपणे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा काय केला जातो, वापर केला जातो. त्याच्या वापरामुळे काय होतं की मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. कारण हे जे कॅल्शियम कार्बाईड आहे ना त्याच्यामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसमुळं ते एकदम आपल्यासाठी काय असतं ते अनकम्फर्टेबल असतं किंवा ते हेल्दी नसतं. आणि मग त्यातनं जो ॲसिटायलिन नावाचा जो विषारी वायू बाहेर पडतो त्याच्या संपर्कात जर माणूस आला तर आजार होतात आणि मग तो त्यामध्ये दगावण्याची शक्यता असते. म्हणून अलीकडं कॅल्शियम कार्बाईडवर काय केलेलं आहे बंदी घातलेली आपल्याला दिसून येते. ओके. नेक्स्ट अलीकडं बंगळुरू हे काय झालेलं आहे पार्टनरशिप फॉर हेल्दी सिटीज या पुरस्कार प्राप्त केलेला आहे. कारण धूरमुक्त कायद्याची अंमलबजावणी केल्याबद्दल बंगळुरूला हा पुरस्कार मिळाला. तसं अलीकडं आपल्याकडं एक उद्यान चर्चेत आलेलं आहे बघा नागपूरमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी. कोणासाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी आपल्याकडं नागपूरमध्ये देशातलं पहिलं ज्याला एक उद्यान म्हणून युजफुल त्याला नाव दिले बघा अनुभूती सर्वसमावेशक उद्यान. काय म्हटलेलं आहे, अनुभूती सर्वसमावेशक
उद्यान असं म्हटलेलं आहे. ते उद्यान म्हणजे कुठलं, तर ते नागपूरमध्ये आहे. म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 21 प्रकारचे दिव्यांग व्यक्तींना अनुकूल असे सुविधा असलेले हे उद्यान आहे, जे आपल्या नागपूरमध्ये आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये नितीन गडकरी जे आपले रस्ते वाहतूक मंत्रालयाचे प्रमुख आहेत किंवा मंत्री आहेत, तर त्यांच्या हस्ते याचं काय झालेलं दिसतं, उद्घाटन झालेलं दिसतं. ही सुद्धा न्यूज विचारली जाऊ शकते. आता जसं आपण मागे एकदा बघितलं होतं, शारदा मेनन भारतातल्या पहिल्या मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या डॉक्टर किंवा ज्याला मानसोपचार तज्ज्ञ म्हणतो, तर त्या शारदा मेनन त्यांचं निधन झालं, तर तेही वन लाईनला येऊ शकतं. अशा या न्यूज 2022 आणि 2023 मधल्या आरोग्याशी संबंधित असलेले दिसतात. यातल्या कोणत्याही एखाद्या गोष्टीवरती काय होऊ शकतो, प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हे सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत आपण. निश्चितपणे तुम्हाला याच्यात मार्क येऊन जाईल. ओके, नेक्स्ट पार्टमध्ये आपण आणखीन जो नवीन मुद्दा असेल तर तो नवीन मुद्दा घेऊन आपण त्या ठिकाणी त्याचं जे काय चर्चा आहे तर ती चर्चा करणार आहोत. ओके, थँक्यू.